या राज्याचे गृहमंत्री, या राज्याचे अर्थमंत्री यांनी काही भूमिका घेतली असं मला दिसत नाही. आता मी पुण्यातून बोलते. मला कालपासून लोकांनी जी माहिती दिली की पंजाब नंतर किंवा पंजाबच्या बरोबरीनं पुणे हे ड्रग्जचं महत्त्वाचं केंद्र बनलेलं आहे, अंमली पदार्थाचे. नशेच्या आहारी पुण्यातली एक पिढी जाताना दिसते आहे. आणि पुण्याचे आपले पालकमंत्री, मंत्री, राज्यकर्ते, राजकारणी, पुणे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं एकेकाळी. पोलिसांनी कारवाई करण्याचं नाटक केलं, पण राजाश्रय असल्याशिवाय, पोलिसांची मदत असल्याशिवाय, राजकारण्यांचं पाठबळ असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यासारख्या शहरात ड्रग्जचा व्यवहार होईल असं वाटत नाही. आणि हे ड्रग्ज सगळं येते कुठून? तर गुजरातमधून येते.